नमस्कार मित्रांनो, माथेरान या हिल स्टेशनला तुम्ही जर भेट देत असाल तर इको पॉईंट जवळ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला नक्की भेट द्या. छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल इको पॉईंट इथे आता आपण आलो आहे. मागे पण एकदा आपण आलो होतो. शिवाजी महाराजांच्या काळातील बऱ्याचशा वस्तू या ठिकाणी ठेवल्यात, ते आता आपण बघूया. इकडे तोफा आहेत, आतमध्ये काही शस्त्र आणि काही जुन्या गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या हस्तलिखित लेटर आहे, त्याला मोडी लिपी बोलतात. मोडी लिपी हे त्या काळातलं मध्ये आजकालचं मध्ये आजकालच्या मध्ये त्याला ट्रान्सलेट केलेलं आहे. आणि शाहू पॅलेस कोल्हापूरमधून कायद्याप्रमाणे प्रोसिजर करून आणले. झेरॉक्स कॉपी लिखाण ओरिजिनल कोल्हापुरात आहे. आणि हा नारळ आहे 45 वर्ष जुना, मोठा आहे म्हणून शो साठी झाला पाहिजे. महाराजांचा नारळाचं काही घेणं देणं नाही. हे जे दिसत फिरतं ते सोन्याचं आणि तांब्याचं, त्या काळातली करन्सी, त्याला होन बोलतात, शिवराई होन इथे लिहिले. इथे 1671 1672 भारतामध्ये जेवढी बी किल्ले त्यांचे नाव, त्यांचा खर्च बांधकामासाठी किती झाला त्याचा पूर्ण तपशील खर्च इथे. तिथे 1671 1672 मोगलांबरोबर युद्ध करण्यासाठी किती सामग्री लागली, किती दिवस युद्ध चालतं, त्याचा तपशील खर्च इथं पूर्ण दिलेला आहे. तिथे 18 डिसेंबर 1660 अफजल खानला मारला प्रतापगडच्या पायथ्याशी, तो महाराजांनी लिहून ठेवलेले पत्र ते वाचायचं. हे आणि शाहू पॅलेस गव्हर्नमेंटचं लेटर जे मी सर्व आम्हाला दिलं. आतमध्ये तलवार आहे, तोफा आहे, 30 फ्रेम आहेत, प्रत्येक फ्रेम मध्ये इतिहास दाखवलं. प्रत्येक फ्रेमच्या खाली इंग्लिश मराठीमध्ये इतिहास लिहिला. आणि हे संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय म्युझियम आमच्या मालकांनी केलं, बांदेकरांनी. समीर नारायण बांदेकर ते मुंबईला असतात, त्यांची प्रॉपर्टी त्यांनी सगळं संग्रहालय केलं. करण्याचा उद्देश की येणाऱ्या पिढीला इतिहास कळणं गरजेचं आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली सगळं करण्यासाठी. शाहू पॅलेस मधून लेटर इकडून तिकडून सगळं साहित्य करून गोळा करून एक संग्रहालय म्युझियम केलं. आणि इथं करण्याचा उद्देश, इथं 3 गड आहेत, प्रबळगड, इर्शालगड आणि पेपगड. 3 गडांच्या मध्ये माथेरान रायगडमध्ये येतं. सह्याद्रीच्या डोंगरामध्ये डोंगर येतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजचा पायाचा ठसा डाव्या पायाचा हे सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आणलेला असा माथेरानचा इतिहास आहे. म्हणून ते संग्रहालय म्युझियम केलं. आणि याचं श्रेय आणि जे फ्रेम जे बनवले म्युझियमचं ते नाशिकचे लोंढे, संदीप लोंढे, त्यांनी सगळं केलेलं आहे. असा माथेरानचा इतिहास आहे. आणि करण्यामध्ये याचा श्रेय आणि हात मोठा आहे आमच्या मालकांना, बांदेकरांना, समीर नारायण बांदेकर. म्हणून त्यांनी सगळं केलं की येणाऱ्या पिढीला आपल्या घरोघरो प्रत्येकाच्या मनामध्ये इतिहास पोहोचला पाहिजे, म्हणून त्यांनी केलं. जय शिवराय. नमस्कार, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तू संग्रहालयाला आपण भेट दिली. त्या तिकडे शिवाजी महाराजांच्या मूळ पायाच्या पावलांचा ठसा आहे. इथे शिवकालीन सगळी हत्यारे आहेत, इथे वेगवेगळ्या प्रकारची, वेगवेगळ्या तऱ्हेची. हे शिवाजी महाराजांनी पाठवलेली ही पत्र आहेत. वेगवेगळ्या मापांची नाव आहेत बघा, आकारानुसार. निळवं, चिळवं, कोळवं, चिपट, मापट, शेर, आडसरी आणि पायली. इकडे अगदीच खाली सुरुवातीला मध्ये एक नारळ आहे बघा, 4 नोव्हेंबर 1985 सालचा. किती मोठा नारळ आहे. पत्र आहेत. आपल्या सगळ्या शिवकालीन तलवारीत प्रत्येकीचं नाव आहे बघा. इथे धूप तलवार, उना शमशीर, कटार, इकडे आपल्याला जुल्फिकार दिसते, सोसन पट्टा, आणि इथे आहे खांडा सर्वात मोठा. परकीय आक्रमणाने महाराष्ट्राची जशी दशा केली होती त्याचं चित्रण इथे दिलंय आणि याचा अनुवाद इथे करून दिलेला आहे. जिजाबाई जेव्हा देवीला साकडं, आई भवानीला साकडं घालतात त्या काळात त्याचं चित्रण. शिवजन्मोत्सव दाखवलेला आहे चित्राद्वारे. इथे बाल शिवाजी सवंगड्यांसोबत तलवारी आहेत बघा. खांडा तलवार, पुन्हा इथेही खांडा तलवार, वेगवेगळ्या आकाराच्या नागिण खांडा. एक तलवार इथे आहे, खांडा तलवारच आहे. आणि इथे धूम तलवार आहे आणि इथे कटार आहे.
त्या काळातल्या वेगवेगळ्या आपल्याकडे अशी होती बघा. जिजाबाईंनी शिवबांवर केलेले संस्कार इथे चित्रणित केलेले आहेत. इथे लढाऊ मार्गदर्शन आहे, महाराजांना दिलेलं मार्गदर्शन. रोहिडेश्वर देवालयामध्ये महाराजांनी जेव्हा प्रतिज्ञा घेतली होती त्याचे चित्रण आहे. इथे चिलखत आहेत वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या पद्धतीची. इथे अंगरखाना, शिवाजी महाराजांचा पोशाख. शिवाजी महाराजांचा पोशाख इथे ठेवलेला आहे. त्याच काळातली इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत, जशा मगाशी आपण पाहिलं तशा तलवार आहेत. इथे पुन्हा शमशीर आहे. इकडे तीर आहेत, त्या काळातल्या मशाली आहेत. इकडे बघा इथे हत्यार दिसतात, वाघनखं आहेत, बिछवा आहेत, वेगवेगळ्या कटार आहे. त्या काळातला वजन काटा आणि त्याची मापं आहेत इथे ठेवलेली. पुरातन काळातली इस्त्री, वेगवेगळ्या पद्धतीची आणि वेगवेगळी भांडी आहेत. इथे फासे आहेत बघा, पुरातनकालीन सगळीच भांडी. या गुर्ज, इथे ढाल आहे, इथेही तलवार आहे आणि खाली इथे वेगवेगळ्या प्रकारच्या कुकरी, इतर रंगपंचमीची पिचकारी सुद्धा आहे त्या काळातली. वेगवेगळी मापं आहेत वजनांची. ही मेस आहे, कुर्ज विथ चेन, चेनला लावूनच आहे ती. दारुगोळा कूप आहेत. आकाराचे भाले आहेत इकडे बघा, याची पण वेगवेगळी नावं आहेत. तिथे तर कटार आहे, फरसा आहे, भाल्यांची वेगवेगळी नावं आहेत वेगवेगळ्या आकारानुसार. त्या काळातील पुरातन इथे कुलप दिलेली आहेत बघा, असे पाहायला सुद्धा मिळणार नाही. चाव्या त्या पद्धतीच्या, फरसा अगदी धारदार, अजूनही दिसतोय तो. कोणतांचे लोक, अंगारखा आहे इथे, खाली दोन भाल्यांसारखेच आहे. हे भांड बघा केवढं मोठं आहे, घबाड असं. इथे छोटे छोटे आपल्याला कटार दिसतात, भाले आहेत, तलवार आहे, छोटीशी कटार आहे. इकडे बघा इथे सराव ढाल आहे. इथे वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या प्रकारचे अडकित्ते सुपारी कापण्याचे दिलेले आहेत. हुक्का आहे इकडे, चकमक, आणि इथे पैंजण आहेत. इथे स्वराज्याचा आरमार जेव्हा स्थापन करायचं होतं तेव्हाच चित्रण इथे दिलेलं आहे बघा. छान रेखीव चित्र आहे अगदी. इथे मिर्झा राजे जयसिंगांची भेट घेण्यासाठी जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज गेले होते त्यांच्यासोबत शंभूराजे सुद्धा आहेत, तो प्रसंग इथे रेखाटलेला आहे. पुढे आग्रा दरबारामध्ये जेव्हा औरंगजेबांच्या भेटीला महाराज गेले होते त्यामध्ये महाराजांना सन्मानाची वागणूक दिली गेली नव्हती, तो प्रसंग इथे दिलेला आहे पूर्ण. औरंगजेबाने जेव्हा महाराजांना कैद केलं होतं त्या काळचा आग्र्याहून सुटका करतानाचा प्रसंग इथे दिलेला आहे. इकडे कृतीची लूट याचा प्रसंग आहे इथे रेखाटलेला. इथे पुढे आहे शाहिस्ता खानाची बोटं जेव्हा कापली गेली होती तो प्रसंग, ते चित्रण इथे दिले बघा. महाराज आहे तिथे. पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे लढत असतानाचा प्रसंग इथे दिलेला आहे. पुढे आहे जिजाबाईंनी जेव्हा हाती शस्त्र घेतलं होतं स्वतः त्या काळचं, आणि त्याचं चित्रण इथे व्यवस्थित दिलेलं आहे बघा मस्त. त्यानंतर इकडे शाहिरी सांस्कृतिक कार्यक्रम जेव्हा राबवला गेला होता, उपक्रम राबवला गेला होता त्याचं चित्रण आहे. इथे अफजल खानाचा वध जेव्हा महाराजांनी केला होता त्याचंही सुरेख चित्रण इथे दिलेलं आहे बघा.
नेताजी पालकरांना मोगलांनी जबरदस्तीने मुसलमान केलं होतं आणि त्यांचं शुद्धीकरण करून, शास्त्रशुद्ध पद्धतीने शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात सामील करून घेतलं होतं. शिवाजी महाराजांनी ते केलं होतं आणि हा सगळा जिवंत प्रसंग आपल्या डोळ्यासमोर इथे दिसून येतोय. या चित्रणामध्ये आपल्याला असं दिसतंय की पाटलाने जेव्हा मुलीवर अत्याचार केले होते तेव्हा पाटलाला शासन देताना त्याचे हात शिवबांनी छाटले होते. आपल्याला इथे शिवबा दिसत आहेत, बाजूला जिजामाता दिसत आहेत आणि हे सुरेख चित्रण इथे केलेलं दिसून येते आपल्याला. इथे वेगवेगळ्या पद्धतीची सिल्वर बघा नाणी इथे दिसून येत आहेत छान. नाहीच आहे ती. हा, ब्रास कॉपर. इकडे दानपट्टे आपल्याला दिसत आहेत. इकडे खंजीर आहे, डिझाईनची तुला केली. जवळपास 20 वर्षानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वडील श्री शहाजीराजे यांची जेव्हा भेट झाली होती तो प्रसंग आपल्याला इथे दिसतोय. इथे मासाहेब जिजाबाई सुद्धा आपल्याला दिसत आहेत या चित्रणात. कोंढाणा किल्ला जेव्हा सर केला होता त्याचं चित्रण इथे आपल्याला दिसतंय. आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हटलं गेलेला कोंढाणा किल्ला जेव्हा सर केला गेला होता त्याचं हे चित्रण आपल्याला इथे दिसून येतं. मुरारबाजी देशपांडे यांनी 500 मावळ्यांसह पुरंदरचा किल्ला जेव्हा लढवून आणला होता त्याचं चित्रण इथे आपल्याला दिसून येतं. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा रामदास स्वामींची भेट घेत होते तेव्हाच त्या काळातलं चित्रण आपल्याला दिसतंय इथे. इथे जिजामातांची तुला करताना महाराज दिसतात आणि तो प्रसंग इथे रेखाटलेला आहे. अत्यंत महत्वाची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी भवानी तलवार होती त्या भवानी तलवारीची प्रतिकृती इथे ठेवलेली आहे. पत्रच आहे ना. त्यातले हत्यारं आहेत बघा सगळी, मगाशी आपण पाहिली तीच आहेत. गुर्ज वगैरे संगीन आहेत. इथे अंकुश आहे, कट्यार आहे, पुढे इथे किची तलवार आहे, इथे खांडा आहे. त्यातील बंदुका आहेत इथे बघा केवढ्या मोठ्या आहेत. बापरे, याचं वजन किती असेल. इकडे शिवराज्याभिषेक सोहळ्याचं पूर्ण चित्रण आपल्याला दिसतंय बघा. अगदी जिवंत चित्रण आपल्या नजरेसमोर येत आहे. इकडे दक्षिण दिग्विजय मोहीम सर करून येतानाचा महाराजांचं चित्रण दिसतंय बघा. सगळा प्रसंग इथे मराठ्यांचं हिंदवी स्वराज्य इथे चित्रण नकाशामध्ये दिलेलं आहे. किती सुंदर आणि रेखीव आहे ते. सगळं अटक, लाहोर, दिल्ली, जोधपूर, अहमदाबाद, नागपूर आहे, कटक आहे, नांदेड, पुणे, जिंजी आणि तंजावर. वास्तू संग्रहालयाला भेट दिल्यानंतरचा तुम्हाला तो कसा वाटला याचा अभिप्राय लिहिण्यासाठी इथे आपल्याला दिलेला आहे, नोंदवही आहे. शिवछत्रपतींना वंदन करून आता आम्ही निरोप घेतो.